नमस्ते भावांनो, रात्रीचा टाईम आहे आणि आम्ही अचानकमध्ये घरी न सांगता कळसूबाई ट्रॅकचा प्लॅन केला आहे. घरी सांगितलेलं नाही, गपचूपमध्ये निघालो आहे बॅग वगैरे घेऊन. हा माझा भाऊ मला सोडायला येतो तिथपर्यंत, जिथं आमची सगळी मंडळी जमली आहे. आता काय माहिती सकाळी उठल्यावर घरचे काय रिएक्शन देतील काय नाही, कोणालाच काय सांगितलं नाही. कळसूबाईला चाललं. आत्ता वाजलेत रात्रीचे 12:30 वाजत आलेत. म्हणजे दुकानावर माझा मित्र सिद्धार्थ, लय जिगरी मित्र आहे, जवळचा माझा. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. सोडायला आलाय बॉय. आम्ही पोचलो, गाड्या बिड्या सगळं अंदर नाही. आता ये उजड. अरे आता माझा मित्र तळे जवळचा, लय जिगरी वकील आहे. वकील काय केस बीस असले बिंदास बोला. कौन है ये लोग, कहां से आते हैं? ढोला ढोले दिसत नाही तू. ढोले हेड झावपणा म्हणतात ना काही. गाडी आहे ना तुम्ही. सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. भावनो निघलो. कळसूबाई 2 गाड्या. एक ओला केली आम्ही, ओला कॅब. कॅब ड्रायव्हर आहे. ओला केली. निघालो भावनो. कळसूबाई चल. कोण कोण आहे मिळून? रांजल आवटे. कुठे गेला आवटे? ऑफिस मध्ये झोपला जाशील रे. येईस ना कोकण में आपण वकरी दे रहा था. वकरी में देता है हे यार. गाणं तर लावा. गुड मॉर्निंग भावांनो. पोचलोय कळसूबाईच्या थोडंसं लांब आहे. हे प्रतीक म्हणलं रे माझा मित्र, तो आदित्य गाडगे. वर जायच्या आधीच म्हणते खाली थांबतो. मस्त काय कपडे, ड्रेसिंग एक नंबर असते भाऊची. तुम्हाला त्या दिवशी पण दाखवली, जीन्स पॅन्ट शर्ट होता. आज पण दाखव. पोत कडक घातलेत ना, स्टाईल मध्ये मार नाही एखादी पोज बीज. बघू शकता भावांनो, कळसूबाईच्या खालीपर्यंत तर पोचलोय. आता वरती जायचंय. जरा फ्रेश होत होतो आम्ही सगळे, तर फ्रेश होऊन चला वरती भेटू. पोचलो कळसूबाईच्या पार्किंगला. हो का, एकच गाडी आमची, बाकी तर कोण नाही अजून. अजून एक गाडी यायची आमची, ती येते, त्यांच्यासाठी थांबलोय. स्ट्रेचिंग चालू आहे, स्ट्रेचिंग. पायाचे स्ट्रेचिंग करतात ते भाऊन. कपल डांस होते कपल. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? ये शाबाश शाबाश. अरे बापरे. चालू आहे ट्रेक चढायला बघा. जाऊ का? जा बरं. येऊ का? फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे. चालू करायला. हाक बहिरीनंतर पहिल्यांदा आलाय. 2-3 वर्षानंतर ट्रॅकला. आपण विला केलाय. कसं वाटतंय तुला? 2-3 वर्षानंतर आलं. मस्त वाटतंय. चालू केल्यावर बघू चेकिंग. चला आता चेक. कुठे आम्ही जी उबेर केली होती ना आमच्या हत्तीसाठी, आपल्या मित्रासाठी, ती आली आता. हो का, बघू शकता. चला पॅकिंग वगैरे चालू आहे. जायचं आपल्याला. इथं मल्हारीला आणलं का नाही? समझ रहे हो. चालू केला भावनो. चला. इथंच घसरला का पहिला गडी घालत. पहिली आहोत असा. पहिली लागलेली अगोदर. क्रिश क्रिश भाई. बाबा झोपे तुले काय. तो चेकआउट गाइस, हमारा सबसे बढ़िया ब्लॉगर यूट्यूबर. ये जो बोलेगा मैं वो ही रिपीट करने वाला. सर नहीं, बाबूजी कहो बाबूजी. ये जो मराठी में बोलेगा मैं वो ही आपको ट्रांसलेट करके. बघितलं का, फॉरेनर आणलाय फॉरेनर ब्लॉग साठी. कोणीतरी व्हिडिओ घेणार असं चालताना आपलं. 4 दिवसांची जिंदगी रे, त्यात नौटंकी का तुझी रे.
चाललोय तर खरं माहित नाही कुठल्या रस्त्याने चाललोय, पण चाललोय. पण बरोबर आहे का ओमके? बनवायचं थोडी हे आता इथनं ट्रेकिंग आता तर स्टार्ट आहे बाबा. पुढे बघू आता. कळसूबाई शिड्या चालू झाल्या इथून. पाटली खतरनाक आहे. स्टार्टिंगला जिरली भावनो. पहिला टप्पा पार झाला. असे किती टप्पे? नॉर्मल डोंगर होता पण जिरली पूर्ण. खतरनाक आहे, लय खतरनाक. भावांनो मेन गेट माता कळसूबाई. इथून ट्रेक स्टार्ट होतो प्रॉपर. चला तिथला असून तुम्ही तिथनं जो बोर्ड दाखवलं तुम्हाला, तिथून तो ट्रेक चालू झाला. आता बघू इथपर्यंत तर खूप आवड आहे, पुढं तर खूप आवड आहे. तरी आपण करू कम्प्लीट. चला झेडली भावांनो लय घाण. कळून व्ह्यू बघा. सगळ्यात मोठा डोंगर आहे कळसूबाई. खतरनाक आहे, पण घाम फुटला घाम अक्षरशः. आणि ज्या आमच्या मोठ्याला आम्ही दाखवत होतो ना मागच्या व्लॉग, तो तर आजूबाजूला पण नाही. तो लय खाली. असाच आहे प्लेन वरती सरळ. आणि हा व्ह्यू बघा, व्ह्यू खतरनाक आहे. लय खतरनाक आहे भावांनो. लोखंडी शिडी आहे. सटकला विषय संपला. हालत तर बघितली होती तुम्ही कशी घालते आमची. हळू बघा लिटरली स्वर्गात आले. बॅकग्राऊंड व्ह्यू दाखवतो थांबा. खूप वर आले भाऊ, खूप. कुठून आले जाऊ का? त्या खाली ते गाव दिसतं का? ते मला दिसणार नाही पण ठीक आहे. लय वरती आलोय टॉप, म्हणजे अजून खूप लांब आहे. आम्ही तिघच पुढे आलो फक्त, आम्ही तिघं. बाकी सगळे जे जिम बिम जाते ते काही कामाचे नाही, सगळे थकलेत. होऊ शकता चढलंय भयंकर आहे पण भावा लय आटून आता आली पूर्ण. लिटरली व्ह्यू बघा, खूप म्हणजे खूप खतरनाक यार. खूप खतरनाक व्ह्यू यार. ऑसम. अजून तर खूप आहे अजून चढायला म्हणून थांबलो.
खूप खतरनाक आहे भाऊ, खूप राडा राडा तर होणारच. फायनली 3-3.5 तासानंतर आम्हाला दिसलं नेमकं आम्हाला जायचं कुठे. खूप घाण अवस्था आहे भावांनो. उगाच नाही म्हणत, महाराष्ट्राचा सगळ्यात उंच ट्रेक आहे ह्यो. जिथं फाटून जाते पूर्ण. 3 डोंगर का 4 डोंगर क्रॉस करून आले. खतरनाक व्ह्यू साठी. व्ह्यू पण दाखवतो वरती जाऊन. हो का, आम्ही दोघं पुढे, सगळ्यात पुढे आम्ही आहेत. ठीक आहे. ठीक आहे. हो का, आपण आहे. एवढी मेहनत त्यासाठी घेतली ना. व्ह्यू बघा भावांनो, ढगांच्या वर. अजून तर वरती जायचं बाकी आहे. ही तर पहिली स्टेज आली आता. खूप खतरनाक व्ह्यू आहे. व्ह्यू बघा, लय क्लास. हे फायनल टोक आले कळसुबाईचं. बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर. फायनली लास्ट सीडी आली आणि इथनं वरती जो व्ह्यू आहे ना तुम्हाला दाखवतो. सुपर्ब, लय क्लास. चेक. फायनली पोचलो. मंदिराचा व्ह्यू दाखवतो. 3.5 ते 4 तास लागले भावांनो. लय राडा, खतरनाक. ह्याच्यात तर नक्कीच जिरली. बघा, फायनली विजिट फॉर मंदिर कळसुबाई. प्रत्येक मल्हारी माझा मित्र. तुला कसं वाटलं भाई? आज आम्ही कळसुबाईला आलोय. तर ट्रेकिंग करताना ट्रेक जरा अवघड आहे, पण इथले वरचे सीन खूप म्हणजे अप्रतिम आहेत. खूप अप्रतिम. मन एकदम तृप्त होऊन जातं इथले सीन बघून. फर्स्ट टाइम टीव्हीवर आलं ना, ते असं होतं कधी कधी. प्रांजल यादव दुसरा मित्र, त्याला विचारा कसा झाला त्याचा. आज आम्ही महाराष्ट्राचा हायेस्ट पीक आलोय कळसुबाई, जे लय मोठं आहे आणि पाऊस तर आहे ना इथं, पण तरी लय मजा आली. चिप सँडविच बघितलं कधी? टोमॅटो सँडविच कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का ये. बघितलं काय आम्ही बनवतो. सँडविच बनाने एक दे ना बस इथे जरा ब्रेड करा मालिक. हा एक दे ना. चाय पियोगे, पापे खाओगे. रखने को दे, खाऊंगा. तो साला बहुत नीच आदमी रहे. जीव जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. तुम्हाला बोललो होतो लिटरली व्ह्यू काय येतो इथं कळसुबाईला. काय येतात लोक ह्या व्ह्यू साठी. हो, पूर्ण आभाळाच्या वर. खूप खतरनाक व्ह्यू, लय म्हणजे लय खतरनाक. झालं भावांना, कळसुबाई एन्जॉय केला पूर्ण. आता आमचा टाइम आहे रिटर्नचा, तर आम्ही निघालो सगळे, आमची गँग. ते कळसुबाईचं मंदिर जे तुम्हाला दाखवलं मी, लिटरली खूप भारी वेज, खूप भारी नेचर आहे, खूप खतरनाक. आमचे बाबू बघू काय म्हणतात नेचर बद्दल. कैसे लगा बाबू? नेचर इज सो ऑसम ब्रो. ऑसम, खतरनाक. चला नाही तसे. ओमकार भाऊ आमचे, हे पण आमच्या सोबत होते. कसं वाटलं भाऊ तुम्हाला? एक नंबर आहे, पण ट्रॅक म्हणजे माणसाचं पूर्ण हटवून जाते सगळी. एवढा डेंजर खतरनाक ट्रॅक आहे, पण थोडं चाललं का अख्खं पाय बी सगळे सुजून जाते, असं होतं. एकदम खतरनाक. मनापासून आनंद होतो भाऊ वरती आल्यावर. वरती उसर झिजून जातं माणूस. हा, पण एकदा वर आलो की मग भारी. मग हा रिटर्न भावांनो, रिटर्न. वेदर बघा, वेदर खतरनाक, लय भारी नेचर. जायची इच्छा नाही होती घरी, पण काय करता, घरी पण जायला लागेल. आपल्याला वाटतं येताना सोपं आहे, पण येताना पण जिरते.
येताना तर अजून जिरती. पाय थरथरतात ते क्रॅम्प लिटरली पायाला क्रॅम्प येतोय. खूप घाण अवस्था आहे येताना येताना. सोपं वाटतं पण नाही. हळू भावांनो, फायनली खाली आलोय. पूर्ण भयंकर ट्रेक आहे, भयंकर. खरंच म्हणू शकता लय भयंकर ट्रेक आहे, खतरनाक. चढताना तर वाट लागलीच, उतरताना पण वाट लागली. चलिए ना पकड़ मेरे को जानता नहीं है ये. झाली का झोप? आवटे मी एकदम ओके. नाही ते ओके. झोपला का ढेने? अरे काय खोटं बोलतो बोलला मी पण ऐकलं. तू ऐकणार ना, तू ऐकणार बरोबर आहे. म्हटलं मला कसं तरी होत. काय म्हटलं? तू काय म्हटलं? कसं तरी होत. हा बोलला का नाही? बोलला का नाही? बोलतो ना, तू काय म्हटलं? कसं तरी होतंय. कसं तरी होतंय, मग त्याचा अर्थ काय होतो? चक्कर कशामुळे येते? मल्हारी नाच ना. ते परत एकदा एक स्टेप मिळवले.